तो मूर्ख अध्यक्ष असल्यामुळेच गेली 4 वर्ष महामंडळ बंद आहे. आणि काय मी पळून गेलो असं फॉर्म भरून कशाला पाठवलं असतं. पण 6 नंतर कळलं की ती वेळ निघून गेली होती. आणि मग माझ्या कानावर आलं, नंतर सांगण्यात आलं की ती काही वेगळी म्हणलं मी राजकारणाचा दबाव आहे वगैरे असं काहीतरी प्रकार माझ्या कानावर आला. म्हणजे मी हात जोडून विनंती करतो की इथे राजकारण आणू नका, आम्हाला आमच्या परीने करू द्या, जे काय आम्ही करतोय ते, नंतर आम्हाला मदत करा. हे पैसे खाणं हे वगैरे 40 वर्षापेक्षा जास्त झाली इंडस्ट्री, 40 वर्षापेक्षा जास्त काम केलेलं आहे. हे असल्या मूर्ख माणसांची आरोप काय बोलताना कॉन्फिडन्स पण नाही आहे. बोलताना कॉन्फिडन्स असतो, खरोखर आरोप असेल तर कॉन्फिडन्स असतो, तो कॉन्फिडन्स पण नाही आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीला आता चांगलीच कलाटणी मिळालेली आहे. कारण की याच महामंडळाचे माजी अध्यक्ष विजय पाटकर यांनी जो आरोप केलेला आहे की त्यांना या निवडणुकीला, आगामी जी निवडणूक होती आहे त्याच्यामध्ये उमेदवारीचा अर्जच भरता आला नाही, उमेदवारीचा अर्जच भरू दिला नाही आणि त्यांनी अनेक प्रकारे आरोप केले. मात्र त्या आरोपांवर काल संध्याकाळी मेघराज भोसले यांनी सुद्धा विजय पाटकरांवर असे आरोप केलेले आहेत की ते एक कलंक आहेत या महामंडळासाठी, त्यांनी यामध्ये काहीच काम केलेलं नाही, त्यांनी पैसे खाल्लेले आहेत, अशा अनेक प्रकारचे आरोप केले. मुळात हा नेमका वाद काय आहे, नेमकं मेघराज भोसलेंच्या आरोपांवर विजय पाटकरांचं आता काय म्हणणं आहे हे समजून घ्यायला मी त्याच्याकडे आलेलो आहे. विजयदादा, गेल्या कित्येक वर्षापासून मी तुला ओळखतो, मला असं कधीच वाटलं नव्हतं की वादावरती कुठल्या तरी मी तुझा इंटरव्ह्यू करायला येईन. आपण आत्तापर्यंत सिनेमा असेल, नाटक असेल किंवा इतर गोष्टींसाठी आलो, पण आता हा वाद झालाच आहे. तुला उमेदवारी अर्ज भरता आला नाही असं तू म्हणालास आणि त्याच्यानंतर या वादाला सुरुवात झाली किंवा आपण हा मुद्द्याकडे आलो. मुळात मेघराज भोसलेंनी जे काल संध्याकाळी आरोप केलेले आहेत की तू जे आरोप त्यांच्यावरती केलेले होतेस की त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात काय झालं किंवा गेल्या 10 वर्षात निवडणूक झालेलीच नाही आहे, पण त्यांनी जे तुझ्यावरती आरोप केलेले आहेत ते फार गंभीर आहेत. त्यांनी भाषा पण तशी वापरली आहे की तू एक कलाकार म्हणून चांगला आहेस, पण एक माणूस म्हणून आणि त्या संघटनेचा माणूस म्हणून फार कलंक आहेस तू याच्यावरती. आणि तुझ्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले, ते काही कार्यक्रम झाले महामंडळाचे त्याच्यामध्ये पैसे खाण्याचे सुद्धा तुझ्यावरती आरोप केले. किती गंभीर आहे ते आरोप आणि हे ह्याच्याकडे कसा बघतोयस तू? हास्यास्पद आहे सगळं. कारण हे आरोप 10 वर्ष चालले, 10 वर्ष चालले. आणि मी तेव्हा अध्यक्ष नव्हतोच, मी स्वतः काहीच खर्च केले नाही आहे. तेव्हा आमचे भाऊ सुर्वे अध्यक्ष होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली हा सगळा खर्च झालेला होता. मी काहीच करत नव्हतो, माझ्याकडे पैसे द्या आणि मी खर्च करतो असं मी काहीच केलं नव्हतं. तो एक. आणि आरोप काय आता मी आरोप नाही केले, मी सत्य परिस्थिती सांगितली. म्हणून तर प्रशासक खोटं बोलतो आहे, मी प्रशासक नेमलं नाही आहे, मी प्रशासक नेमले नाही आहेत. मग कामगारांचा पगार 7 महिने का नाही झाला? कारण ते प्रशासक आहेत, चेकबुक चॅरिटी कमिशनमध्ये आहेत. मी स्वतः एकदा गेलो होतो, दिवाळी होती आणि पगार झाले नव्हते, तेव्हा बाळा जाधव, मी, ही मंडळी आम्ही तिथे गेलो होतो चॅरिटी कमिशनला. त्यांना हातपाय जोडले की बाबा द्या दिवाळीचे पगार. मग जे परमनंट कामगार आहेत त्यांचे पगार झाले होते. त्याच्यानं आणि काय आरोप आहेत मला, काय आणि काय आरोप आहे? तुझा जो तू उमेदवारी अर्ज तुला भरता आला नाही असं ते म्हणतायत, तर पळालो त्याच्यावरती तू पळालास बेसिकली असं ते म्हणतायत की इतकी मतदार संख्या झालेली आहे त्याची किंवा सभासद संख्या झालेली आहे आणि त्यांना विजय पाटकरांना असं वाटलं की ते आता हरतीलच, त्याच्यामुळे उगाचच हरण्यापेक्षा आधीच आपण आपलं उमेदवारी अर्ज मागे घेऊन ते पळाले असं त्यांचं म्हणणं आहे. पण खरी परिस्थिती काय होती नेमकी, उमेदवारी अर्ज का नाही भरला गेला? हे मूर्खासारखं आहे, तो मूर्खच आहे बेसिकली. तो मूर्ख अध्यक्ष असल्यामुळेच गेली 4 वर्ष महामंडळ बंद आहे. फी घेतात, फक्त रशीद देतात, त्याची मेंबरशिप कार्डसुद्धा 3-4 वर्ष झाली लोकांना मिळालं नाही आहेत. असा मूर्ख अध्यक्ष आहे. आयुष्यात प्रशासक पहिल्यांदा आला, इतका मूर्ख अध्यक्ष आहे. प्रॉपर्टी घेतल्या, हे ऑफिसेस घेतले, म्हणजे काही विकास कामं नाही झाली. बाकी कलाकारांसाठी, चित्रपटसृष्टीसाठी काय केलं आहे मला कोणी सांगावं, कोणाला जाऊन तुम्ही विचारा पत्रकार म्हणून, त्या गेल्या 4 वर्षात महामंडळाने काय केलं आहे. मग बंद का होतं? तिथं कुत्रं कोण जात नाही आहे. म्हणजे तुला असं म्हणायचं गेल्या 4 वर्षात महामंडळाचा काही कारभारच झालेला नाही आहे, कोणाला काही फायदाच झालेला नाही आहे? कुठे काय झालं? काहीच नाही झालं. 5 गेल्या 6-7 वर्षात जनरल बॉडी नाही झालेली आहे. जनरल बॉडी तर खूप मोठी गोष्ट आहे.
संचालकांची कार्यकारिणी ना, ती कार्यकारिणी होते संचालकांची कार्यकारिणी, ती नाही झाले, ती नाही झालेत. आता जे आहेत वर्षा उसगावकर, पितांबर काळे, त्याच्यानंतर सतीश रणदिवे आणि काही मंडळी आहेत, त्यांना विचारून जाऊन काय काय परिस्थिती आहे ती. आणि काय मी पळून गेलो असतो तर फॉर्म भरून कशाला पाठवलं असतं? मी पळून गेलो असतो तर मी फॉर्म भरून का पाठवलं असतं? मी 4:30 पावणे 5ला फोन केलो की बाबा माझा फॉर्म का नाही भरला गेला आहे? नाही, ते जरा प्रेशर चाललं आहे, प्रेशर चाललं आहे, इथे काहीतरी डिस्कशन चाललं आहे. अरे 1 तास राहिले, म्हटलं फॉर्म भरा ना, म्हटलं फॉर्म भरलं काय? 20 तारीखला फॉर्म भरलेला आहे, अख्खा 21 तारखेला काय नाही फॉर्म भरला? 22 तारखेची का वाट बघत बसला तुम्ही? मग कळलं की 2 पॅनल एकत्र होत आहेत आणि ठरवलं की या कॅटेगरीमधनं हा, ह्या कॅटेगरीमधनं तो, त्या कॅटेगरीमधनं हा, ह्या कॅटेगरीमध्ये मी नाही आहे, माझा फॉर्म बाजूला ठेवला. हे मला आनंद काळे नंतर सांगितलं. पण आनंद काळे तर तुझ्याच पॅनलमधलं होता ना, म्हणजे तुम्हीच एक पॅनल तयार केलं होतं आणि त्याच्यामध्ये क्रांती रेडकर होती किंवा बाकी पण अजून लोक होते. मग हीच लोक जर तिथे फॉर्म भरायला तुझा फॉर्म किंवा त्यांचे फॉर्म तिकडे भरले जात असतील, तर मग तुझ्याच पॅनलमधल्या लोकांनी थोडे मॅनेज झालेत का तिकडे, किंवा ते त्यांच्याबरोबर गेलेत का? नेमकं घडलंय काय? हां, मग तोच म्हणाला की काय डिसाईड होतं आहे, डिस्कशन चाललं आहे, डिस्कशन कोण करतं आहे? म्हटलं नाही, काही मंडळी आहे, काही मंडळी म्हणजे आपली आहेत का? नाही, आपली नाही, काही वेगळी मंडळी आहे. आपलं वेगळ्या मंडळीचा संबंध काय? आपलं ठरलं आहे, भरून टाक ना फॉर्म. नाही, जरा ते वेगळी मंडळी आहे का? मला काय त्यांनी काही सांगितलं नाही मला. वेगळी मंडळी आहे, पण 6 नंतर कळलं की ती वेळ निघून गेली होती. आणि मग माझ्या कानावर आलो, नंतर सांगण्यात आलं की ती काही वेगळी म्हणजे मी राजकारणाचा दबाव आहे वगैरे असं काहीतरी प्रकार माझ्या कानावर आला. पण हा कानावर जो प्रकार आला, जो आम्हाला कळतोय मीडियामध्ये किंवा काही लोकांनी या संबंधित जी माहिती दिली आहे की उदय सामंत जे राज्याचे मंत्री आहेत आणि त्यांच्या पत्नी नीलम शिर्के, ज्या आधीच्या अभिनेत्री पण होत्या, त्या सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. त्याची तर जाणीव तुला असेलच त्याच्या आधीपासूनच. आणि वर्षा उसगावकर त्यांच्या समोर आहेत निवडणुकीमध्ये. पण असं तिकडे चर्चा होती की नीलम शिर्के च्या बरोबरचे किंवा उदय सामंतचे OSD असतील, हे सगळं हा प्रेशर करत होते किंवा हा दबाव टाकत होते. म्हणजे कुठेतरी राजकारण ह्याच्यामध्ये आणण्यात आलं होतं, असं तिकडल्या लोकांकडनं काही माहिती मिळाली का? तुला काय वाटतं? हो, मला थोडं कानावर आलं माझ्या. मला असं कोणी राजकारणाच्या माणसांनी किंवा त्यांच्या कोणी माणसांनी मला काय फोन केला नाही, तुझा फॉर्म भरायचा नाही असं कोणी मला सांगितलं नाही, कोणी सांगितलं नाही. नंतर आनंद काळेंनी मला सांगितलं, कन्फ्युजन झालं की निर्माता ह्याच्यात ऑलरेडी आहेत, नट ॲक्टरमध्ये तो होता, डिरेक्टरमध्ये माझं नाव नव्हतं, ते लक्षात नाही आलं त्यांच्या की मी डिरेक्टर पण आहे, माझं नाव पडतं, त्यात फॉर्म जाऊ शकला असता. यातल्या 2 गोष्टी मी क्लिअर करतो. फॉर्म जाऊ शकला असतो, नाही गेलं तो बरं झाला, कारण मला मेघराज भोसले बरोबर त्या साथीने येण्यात मला काही रस नव्हता. की ज्या माणसाने 10 वर्षात चित्रपट महामंडळाची वाताहत केली, हे मी आरोप नाही आहे, सत्यवर सांगतो आहे, आरोप नाही. मग बघावं काय थडगं झालेले आहेत. मुंबईचं ऑफिस बघा, कोल्हापुरात तर ते जुनं आहे, नवीन घेतलेलं बंदच पडलं आहे, जे कोरोनापासून ते बंदच पडलं आहे. ते कारण खर्च करायचं त्यांच्याकडे परमिशनच नाही, कारण ते थोडं चॅरिटी कमिशनकडे गेलेलं आहे. आणि त्याच्यानंतर काही लोकांना वाटलं की मी नीलम शिर्केंना मी विरोध करतो आहे. मुळीच नाही. मला आनंद आहे, कारण माझी मैत्रीण ती, मी सिनेमा केला आहे, नाटक मी डिरेक्ट केलं आहे, नाटक तिच्याबरोबर, उत्कृष्ट अभिनेत्री आहे. येत असेल तर मी स्वागत करतो, मला आवडेल. आणि ती झाली उद्या अध्यक्ष तर पहिली महिला अध्यक्ष होईल महामंडळाची. हा एक रेकॉर्ड होईल आणि ती यावी आणि व्हावी. म्हणजे वर्षा काय, नीलम काय, जे कोण निवडून येतील, महिला अध्यक्ष ह्यावर्षी यावेळीला लाभणार हे नक्की आहे. पण तुझ्यासारखा या महामंडळाचा अध्यक्ष राहिलेला माणूस, इतका ज्येष्ठ कलाकार, त्याला या सगळ्या महामंडळाची जवळपास माहिती होती. त्याच्या नकळत ह्या सगळ्या गोष्टी तिथे कोल्हापुरात घडत असताना तुला आता या गोष्टीचा राग येत नाही का, किंवा राग येण्यापेक्षा वाईट वाटत नाही का, की कुठेतरी या महामंडळामध्ये, किंवा हे चित्रपट महामंडळ आहे, हे सिनेमाशी रिलेटेड महामंडळ आहे, इथे कलाकारांचं, तंत्रज्ञानाचं काम होतं किंवा त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम होतं. इथे आता राजकारण आतमध्ये येतं आहे, राजकारणातल्या लोक बाहेरून त्यांना सपोर्ट करत आहेत. कुठेतरी महामंडळावरती सुद्धा आता राजकीय वचक येईल असं वाटत नाही तुला? हो, थोडंसं ते वाईट वाटतं आहे की आम्ही कलाकार, आम्ही थोडं इनोसंट कलाकार, राजकारण तर आम्हाला करताच येत नाही. आम्ही आपले अभिनय करू शकतो, मला राजकारण कळतं,
राजकारण करता येत नाही आणि ते येतं आहे म्हटल्यावर हे दुर्दैवी आहे, खूप दुर्दैवी आहे. येता कामा नाही आहे असं मला वाटतं. म्हणजे मी हात जोडून विनंती करतो की इथे राजकारण आणू नका. आम्हाला आमच्या परीने करू द्या, जे काय आम्ही करतो ते. नंतर आम्हाला मदत करा, काही गोष्टी असतील बोलवा, आम्हाला सांगा, कान ओढा आमचे आणि सांगा ना. कारण शेवटी मदतीसाठी आम्हाला तिकडे विधान भवनात जावंच लागणार आहे. वेगळे जे पक्षाचे आहेत किंवा वेगळे जे आहेत मंत्री ते जावंच लागणार आहे. कारण त्यांच्याशिवाय काही अपर्याय आहे, जावंच लागणार, त्यांचीच मदत आम्हाला लागणार आहे. पण आम्हाला आमच्या परीने करू द्या. पण एक मला वाटतं की नीलम शिर्के येते, त्या पत्नी आहेत, एका मंत्र्यांच्या पत्नी आहेत, तर काहीतरी मदत होऊ शकेल, भलं होऊ दे. येणं केनं प्रकरणाने महामंडळाचं एंड ऑफ द डे भलं होऊ दे, बस. मला ही एक गोष्ट गंमत कळली नाही की आज मेघराज भोसले तुझ्यावरती वाटेल ते आरोप करतात, अगदी हरामखोर सुद्धा तुला म्हणतायत, पण त्याच मेघराज भोसलेंनी तुला पॅनलमधनं तू लढावंस त्यांच्या, किंवा आपण काहीतरी एकत्र येऊया आणि हे करूया. हे काहीतरी एक आठवड्या 2 आठवड्यापूर्वीच घडलं असेल ना, म्हणजे कारण ही निवडणूकच लागली आत्ताशी आणि आता 7 जूनला मतदान होतं आहे, 8 जूनला आपल्याला निकाल कळेल. ही गंमत काय, म्हणजे एक 10 दिवसापूर्वी तुला ते पॅनलमधनं लढवायला सांगत होते आणि 10 दिवसानंतर आज हरामखोरपर्यंत ती परिस्थिती पोचलेली आहे. नेमकं ह्यांना म्हणजे नेमका हा वाद कुठपर्यंतच आहे? म्हणजे कोण मूर्ख आहे हे कळत आहे ना. मी तोंडावर सांगितलं, पहिला राज काझी म्हणून आहेत लेखक कॅटेगरीमध्ये, पुण्याचे आहेत, त्यांनी मला फोन केला होता. त्यांना पण मी हीच भाषा बोललो. म्हटलं लाज नाही वाटत का, आपण काय वाहतात करून ठेवली आहे महामंडळाची. हां, मॉरॅलिटी काय आहे की नाही, ते झालं. म्हटलं जाऊन सांगा मी असं बोललो. तरीसुद्धा मला मेघराजचा फोन आला, राहणार का. म्हटलं कुठल्या तोंडाने विचारतो मला यार, तुझ्या बॅनरमधनं उभं राहिलो तर मला लोक तोंडात माझ्या माती घालतील, चपलाने मारतील मला. मला माझी नैतिकता आहे, मला तुझ्याबरोबर नाही राहायचं आहे. हे काय झाले बघ महामंडळाचं. नाही मी काय केलं, मी काय केलं म्हणजे, मग आम्ही केलं महामंडळाच्या बाहेर बसून हे वाताहात. प्रशासक आम्ही नेमले, जनरल बॉडी झाली नाही, कार्यकारिणी झाली नाही, पैशाचा काय हिशोब नाही आहे, ऑडिट नाही आहे 6-7 वर्ष. हे काय आम्ही केलं, काहीतरी नियम आहेत ना, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. मग तो म्हणून मूर्खेसारखा आरोप काहीतरी करतोय, आरोप करतो आणि मी सत्य बोलतोय. मी कुठे आरोप करतोय. मला प्रेक्षकांना समजून घेण्याचं, कारण आपला सामान्य प्रेक्षकाला ह्या महामंडळ वगैरे ह्या गोष्टींमध्ये काय असतं आणि काय नसतं ह्या गोष्टी थोड्याशा माहिती नसतात. तू त्याचा अध्यक्ष होतास किंवा तू त्या बॉडीबरोबर होतास, कमिटीमध्ये पण होतास अनेक वर्ष. मला हे नेमकं प्रेक्षकांसाठी तू समजावून सांग की हे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ नेमकं काय काम करतं, किती प्रकारच्या TV याच्याकडे असतात, किंवा सरकारशी मदत घेऊन कलाकारांना किंवा तंत्रज्ञानांना किंवा चित्रपट व्यवसायाला हे महामंडळ काय प्रकारचं, महामंडळाचं काम काय असतं नेमकं? चित्रपट महामंडळ बेसिकली असं काम आहे की एक मेंबर्स वेगवेगळ्या कॅटेगरीमधलं सभासद असणारं हे एकमेव महामंडळ आहे. म्हणजे ह्यात जवळजवळ 14-15 कॅटेगरीज आहेत. तंत्रज्ञ पण आहे, कॅमेरामॅन पण, म्हणजे त्यात कॅमेरामॅन, एडिटर, म्युझिक डिरेक्टर, सिंगर हे सुद्धा मेंबर आहेत या संस्थेचे. निर्माते, अभिनेता, अभिनेत्री ही कॅटेगरीसुद्धा आहे. गीतकार वगैरे अशी गीतकारसुद्धा, कामगार, लाईट्समन, हे सगळं ही पण मेंबर. ही एकमेव संस्था आहे अशा सगळे यांची असलेली. यांच्या हे सगळे सभासद आहेत. तर त्यांना त्यांच्या काही अन्याय झाला, त्यांचे पैसे नाही मिळाले, काही झालं तर त्याला एक मातृसंस्था आहे आपली, त्यांना हेल्प करते ती. ते होते. तसं निर्मात्यांकडनं जेव्हा पैसे घेतात, फी केले जाते, तर त्यांना सेन्सर देऊन, बाबा कोणाला पैसे द्यायचे राहिले नाही आहेत ना, तरच सेन्सॉरसाठी सर्टिफिकेट द्यायचो, त्याच्यामुळे सेन्सॉर मिळायचो आणि अनुदानासाठी लेटर द्यायचं आणि त्याच्यावर अनुदान मिळायचं. पण आता त्याच्या हे आहे, हे हक्क आहे आणि त्याच्याबरोबर बऱ्याच आता 2-3 संस्था आहेत, त्यांनासुद्धा गव्हर्नमेंटने हक्क दिले आहेत, त्या काही संस्था आहेत त्यांना. त्यामुळे आता महामंडळाचं थोडंसं ते कमी झालं आहे, कारण अजूनही संस्था आहेत ना, लोक तिकडे जात आहेत किंवा हे करत आहेत. पण आपली मातृसंस्था आहे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, ही मातृसंस्था, ही पहिली संस्था आहे. व्ही शांताराम पहिले अध्यक्ष होते त्यांची, इतके मोठे माणूस, त्यांनी सुरुवात केली आहे, त्या मंडळीने सुरुवात केलेली आहे, इथपर्यंत पोचली आहे. पण आता संस्था चालवता बघितलं असेल, लोक जी
ठोस लोक होती तीच राहिली नाही आहेत. त्या डोक्यात वेगळ्या गोष्टी आता आम्हाला कलेशिवाय आम्हाला काय कळत नाही. आम्ही कुठल्या राजकारणाकडे आम्ही जाऊ मदत करायला, आम्ही मंत्र्याकडे जाऊ मदतीसाठी जाऊ. आम्ही त्यांना इथे येऊन बसवायचे आमच्या डोक्यात येणार नाही. हे आताचे काही मंडळी आहेत त्यांना हे डोक्यात येते, ह्यांना आणून इथे बसवायचं. पण आम्ही ही पण गोष्ट बघितली की जी आम्ही आजपर्यंत चित्रपट महामंडळामध्ये गोष्ट बघितली नव्हती. म्हणजे कोल्हापूरला मारामाऱ्या पण झाल्या, हमरी-तुमरी झाली आणि अशा इथपर्यंत हे सगळं पोचलेलं आहे. तुला काय वाटतं, म्हणजे माझा शेवटचा प्रश्न हा राहील की हेच चित्रपट महामंडळ जरी आज तुला फॉर्म भरता आला नाही, तू या निवडणुकीपासून लांब असलास तरी तू एक मतदार म्हणून मतदान करशीलच. पण हे जर सगळं चित्र बदलायचं असेल, कारण म्हणजे तू जर म्हणतोस तुझे आम्हाला हे महामंडळाचं काम सांगितलंस तर त्या अर्थी हे गेल्या काही वर्षामध्ये काम झालंच नसेल, कारण तो मिटिंग्स झाल्या नाहीत, काही झालं नाही. तर मला आता एक सांग की जर ही सगळी गोष्ट म्हणजे ही हमरी-तुमरी, ह्या मारामाऱ्या, हे राजकारण जर हे थांबवायचं असेल तर महामंडळावर कुठल्या लोकांनी आलं पाहिजे असं तुला वाटतं, किंवा महामंडळाचं काम कसं झालं पाहिजे असं तुला वाटतं? आता कुठली संस्था जर चांगली चालवायची असेल तर चांगली माणसं यायला पाहिजेत. स्वतःचे त्याग करायला हवा, जो आम्ही केलेला आहे. मला घरून तर कधीही परमिशन नव्हती जायची की जावा महामंडळात जाऊन बस. का पण नसतं? नाही, कारण लष्कराच्या भाकऱ्या चांगले सिनेमे वगैरे सोडून तिकडे बसलो आहे मी. काम कर, माझा मुलगा तो काल भडकला माझ्यावर, बाबा तुम्ही काय ते काम चालू असताना का जात आहे तिकडे तुम्ही. म्हटलं काही आपली मित्रमंडळी आहे त्यांच्यासाठी काय करता आलं तर करू शकतो आपण. त्यामुळे चांगली इंडस्ट्रीतली मंडळी यायला पाहिजे, कुठलंही ती मंडळी यायला पाहिजे आणि त्याग करून काम करायला पाहिजे, तरच कुठली संस्था चांगलं काम करू शकते. अदरवाईज हे असेच रूप येत राहणार. वेगळे इंटरेस्ट तुमचे आले तर मारामारी होणार ना. मारामारी होत आहेत का मी तात्विक बोलतच नाही आहे. मी इगोनी बोलतो आहे, प्रत्येक गोष्टी इगोनी बोलतो आहे. मी तात्विक बोलून तर समोर ऐकेल ना. मी इगोने बोललो तर मी कशाला ऐकू, माझा पण इगो आहे. पण तात्विक म्हणजे तत्वामध्ये पण इगो आता आले आहेत. तुझं तत्व तुझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, माझं तत्व माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, त्यात इगो आलेत परत आता. कारण प्रत्येक हुशार झालेलं आहे, प्रत्येकजण आता राजकीय पक्षाशी निगडीत आहे, प्रत्येकजण. त्यामुळे आता काय बोलायचं, काय सगळी परिस्थिती चेंज झाली सगळी. पण जसं तू इकडे असं म्हणतोय, तसं मेघराज भोसले असं म्हणतात मी सुद्धा गेली 30-35 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतोय, याचा निर्माता म्हणून काम करतोय. तर मग माझ्यावरती हे आरोप फक्त त्यांच्यावरतीच का होतात असं मला विचारायचं आहे. कारण की काय नेमकं म्हणजे त्यांना ह्या महामंडळात राहून काय साध्य करायचं असं तुला वाटतं? कारण कंटिन्यू तर ते येत आहेत, कंटिन्यू तर ते निवडणुकीसाठी उभे राहत आहेत. आणि आता जर त्यांनी ते पॅनल किंवा त्यांचं जे पॅनल असेल, म्हणजे सुरुवातीला आम्हाला असं लक्षात आलं काळे वेगळे आहेत, तुमच्याबरोबरती आहेत, नीलम शिर्के एक वेगळं पॅनल घेऊन येत आहेत. आणि जेव्हा फॉर्म भरायच्या दिवशी आम्ही बघितलं की मेघराज भोसले त्यांच्यासोबतच आहेत. ते सगळेजण एकत्र झाले. म्हणजे हे कुठेतरी ठरलेलं होतं का? म्हणजे मेघराज भोसलेंना या निवडणुकीच्या निमित्तानं महामंडळात येऊन फक्त एक राजकारण करायचं आहे का असं म्हणायचं का तुला? कारण तेही म्हणतात मी पण 30-35 वर्ष काम केलं या इंडस्ट्रीमध्ये, जसं विजय पाटकर म्हणतात त्यांनी इतके वर्ष केलं, तसं मी पण केलं. मग नेमकं म्हणायचं तरी काय त्यांना? काय म्हणत साध्य काय करायचे, आतापर्यंत काय साध्य केलं मला माहीत नाही. आज फक्त राजकारण करून महामंडळ चालवणं, त्याच्यापर्यंत काही नाही केलेलं आहे. कोणालाही विचारा ना, पुण्यात जाऊन विचारा, कोल्हापुरात जाऊन, मुंबईत विचारा की महामंडळ काय झालं, काय केलेत, काय कलाकारांसाठी काय केलं आहे, काय केलं. आज पेन्शन बंद आहे कारण परत प्रशासक घेऊन बसले. जे आमच्या वेळी पेन्शन चालू झाली होती वृद्ध काळांताना, आम्ही पेन्शन चालू केली होती. किती द्यायचं तुम्ही? त्यावेळी 750 रुपये महिन्याला, ती 1000 रुपयापर्यंत पोचली होती. फक्त मेंबर करणं म्हणजे महामंडळ चालवणं नाही आहे. आपण डिलिव्हर काय करतो आहे, पैसे घेतले त्यावर डिलिव्हर काय करतो आहे. पेन्शन तर बंद आहे, त्यानंतर तुम्ही त्याची गॅरंटी घेता का, औषध पाणीची आहे का तिथं, की ज्याला प्रत्येक वृद्ध कलावंतांना एज ऑफ 60 आफ्टर 60 प्रत्येकाला आपण काही 1000 रुपये 1200 रुपये वेगळे देऊ शकतो? नाही देऊ शकत, कारण तेवढे पैसे नाही आहेत महामंडळाकडे. त्याचे पैसे होते तर ऑफिसच घेतली सगळी. आता करोनानंतर लोकांचे डोळे उघडले होते, काय वाईट परिस्थिती होती. प्रत्येकाला वाटतं मी काम केलं, चांगलं केलं. सांग मी आरोप नाही करत आहे, मी सत्य परिस्थिती सांगतो आहे. आणखी आधी मी आठवलं मला, काय महामंडळात राहून 5 पिक्चर केले. काय कुठले 5 पिक्चर केले मी, कुठले 5 पिक्चर केले सांगा. नंतर काय अनुदान देतो म्हणून निर्मात्याला
फसवलं अशा लॉजचे पैसे पण तू लावायचास वगैरे असले पण काहीतरी गोष्टी. लॉजचे पैसे काय लॉज जेव्हा आम्ही पुण्यात जातो किंवा कोल्हापुरात जातो तेव्हा महामंडळात पैसे देतो राहण्याचे आणि जेवणाचे पैसे वगैरे महामंडळात देतो. एक निर्माता आणून सांगावं की मी याला शब्द दिला होता की मी तुला अनुदान मिळवून देतो वगैरे. मी म्हटलं नाही, ए कॅटेगरी, बी कॅटेगरी, सी कॅटेगरी, या कॅटेगरी तुम्ही मोडलात ते चांगला. आणि मला स्वतःला मी असताना मला बी मिळालेलं आहे. तुझा सिनेमा जेव्हा बी कॅटेगरी बी कॅटेगरी होता माझा. तो संचालक होतो मी, तो अध्यक्ष नव्हतो, मग संचालक होतो मी, मला बी कॅटेगरी मिळाली आहे. मग मी तिथे संचालक असताना मी ए कॅटेगरी का नाही आणलं माझा पिक्चर? माझा मी निर्माण केला सिनेमा, मी का नाही करू शकलो? हे पैसे खाणं हे वगैरे 40पेक्षा जास्त झाली इंडस्ट्री, 40 वर्षापेक्षा जास्त काम केलेलं आहे. हे असल्या मूर्ख माणसांची आरोप काय बोलताना कॉन्फिडन्स पण नाही आहे. बोलताना कॉन्फिडन्स असतो, खरोखर आरोप असेल तर कॉन्फिडन्स असतो, तो कॉन्फिडन्स पण नाही आहे. मग काही आरोप टिपिकल, तो म्हणून राजकारण नाही आहे, तो कलाकार नाही आहे. मी 35 वर्ष काय किती सिनेमे निर्माण केलेत विचारा, केले ना, 35 वर्ष काम केले ना, काय काय केलं विचारा. सिनेमा चित्रपटसृष्टीचे आहात ना अध्यक्ष, किती सिनेमे केले तुम्ही? मी नट म्हणून आहे, मी 3.5 सिनेमे केलेत मराठी. मी 10 सिनेमे दिग्दर्शित केलेले आहेत. मी 3 सिनेमे निर्माता म्हणून प्रोड्यूस केलेले आहेत मी, आणि अजूनही काम करतो आहे मी. सो हे होते विजय पाटकर, पण त्यांच्या बोलण्यात एक पोटतिडकीने ते असं म्हणतायत की मी आरोप नाही करत आहे, मी जी सत्य परिस्थिती आहे ती मांडतोय, जे वास्तव आहे ते मांडतोय. आणि त्यांनी हे सुद्धा क्लिअर केलेलं आहे की मला निवडणुकीला उभं राहता आलं नाही म्हणून मी काही कोणाला विरोध करत नाही आहे. उद्या नीलम शिर्के जरी अध्यक्ष झाल्या तरी मला त्यांचा सपोर्ट असेल, कारण एक कलाकारच आणि मुळात महामंडळाची पहिल्यांदा कोणीतरी महिला अध्यक्ष होईल याचा त्यांना आनंदसुद्धा आहे. त्यांच्यावर केलेल्या आरोपांचं पण त्यांनी पूर्णपणे उत्तर दिलेलं आहे. पण ते हे पण म्हणत आहेत की राजकारणापासून दूर राहून महामंडळाचं काम झालं पाहिजे, महामंडळावरती ते तंत्रज्ञ, ते कलाकार आले पाहिजेत, तरच हे अखिल भारतीय मराठी मंडळ चित्रपट महामंडळाचं काम आहे ते उत्तम चालेल. त्यामुळे निवडणूक आता घोडा मैदान काय फार लांब नाही आहे. विजय पाटकरांना तर निवडणुकीला उभं राहता येणार नाही आहे. जे राजकारण त्यांच्याबरोबर झालेलं आहे त्याच्यापासून त्यांनी बोध घेतलाच असतील, कारण ते इतकी वर्ष त्याच्यातनंच उभे राहिलेले आहेत. त्यांचं सिनेमात काम करणं किंवा नाट्यसृष्टीत काम करणं हे काही थांबणार नाही आहे, ते अविरत काम करतच राहणार आहेत. मात्र त्यांनी जे पोटतिडकीने जे म्हटलेलं आहे त्याच्यावरती आपण सगळ्यांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. किंवा आपण जरी तिथे मेंबर नसलो तरी चित्रपट महामंडळावरती जे लोक येणार आहेत ते त्या सिनेमाशी, ते त्या सृष्टीशी, ते त्या कलेशी निगडीत असणारे लोक आहेत की नाही हे जरा आपण बारकाईने बघायला हवं, हेच मी इथे सांगू इच्छितो. कॅमेरामॅन नितीनसह मी अजय परसुरे, मुंबई तकसाठी.